कोट्याड हॉटेलला मी ड्रॉप केलं त्यांना आणि त्यांचं आता पुढचं पण प्लॅनिंग आहे शनी शिंगणापूर वगैरे करायचं. तर मी 1 तासात कन्फर्म करते म्हणे मॅम. जर झालंच तर पुन्हा तुम्हाला त्यांची पूर्ण जर्नी बघायला भेटेल. आणि पॅसेंजर ड्रॉप केले. आत्ताची जर्नी आपली खूप छान झाली आहे, खूप व्यवस्थित झाली आहे. तुम्हालाही ही जर्नी आवडली असेल तर लाईक कराच करा, पण सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर नक्की करा. तुमच्याही घरच्या महिलांना, तुमच्याही ट्रॅव्हल्समध्ये जे भाऊ टॅक्सी चालवतात त्यांना नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, माझ्याकडनं काय चुका होतात ते, किंवा काय तुम्हाला त्यातून शिकायला मिळतं आहे, किंवा तुम्हाला काय अनुभव येतो आहे माझ्या जर्नीमधून, तो सांगायला विसरू नका. नक्की मेसेज करा, नक्की कमेंट करा. आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि जमलं तर प्लीज यूट्यूब चॅनल प्लीज ग्रोथ करा. सिंगापूरची बुकिंग कन्फर्म झाली. हॉटेलहून पिक केलं, सिन्नरला आलो, तिथं नाश्ता केला, तिथून निघालो. त्यांच्या मुलीची तब्येत बरी नव्हती. त्यानंतर आम्ही हळूहळू थांबत पुढचा प्रवास घेतला. म्हणजेच नॉनस्टॉप जायचं होतं, म्हणजे जेवणाला वगैरे कुठं थांबलो नाही, पण त्यांना उलटं होत होतं सारख्या मुलीला त्यांच्या. त्यामुळं थोडं स्टॉप घेत पोहोचलो. एकदाचं मंदिराजवळ आलो. मंदिराजवळ आल्यानंतर गाडी मंदिरासमोरच पार्किंग केली, कारण की पार्किंगला अजिबातच कुठेच जागा नव्हती. नंतर पूजेचं सामान घेतल्यानंतर परत मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर पुढे बघितलं तर खूप छान असं आता पहिल्यापेक्षा सुंदर मंदिराचं बांधकाम झालेलं होतं. खूप छान वाटत होतं आतमध्ये एंटर केल्यानंतर. आधी मंदिर इतकं प्रशस्त नव्हतं, इतकं मोठंही नव्हतं. आणि त्यानंतर मंदिरात पोहोचलो. शनी महाराज पाहिले, खूप छान दर्शनं झाले. आम्ही लांबूनच दर्शने घेतले. माझ्या जे पॅसेंजर होते त्यांना वरती जाऊन दर्शन घ्यायचं होतं. त्यांना वरती जाऊन दर्शन घेऊन यायला वेळ लागणार होता. मी माझं शूट पूर्णपणे करून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात होते. दर्शन घेतलं शनी महाराजाचं. तुम्हाला माहीत आहे का माहीत नाही, पण ही मूर्ती एका भाच्याने आणि मामांनी तिथं स्थापन केलेली आहे. आणि त्यानंतर प्रसादच्या जवळून परत राईड घेतला. तिकडनं राईड घेतल्यानंतर इथे पुढेच नवग्रहांचे मंदिर आहेत. पूर्णपणे ते नवग्रहांच्या मंदिरांचं शूट करायचं होतं. त्यामुळं मी बाहेर पण पटपट निघण्याचा प्रयत्न करत होते. एवढी मोठी जर्नी झाल्यानंतर खूप दमायला होतं, तरीसुद्धा यूट्यूब चॅनल ग्रो करायचं आहे. त्यामुळं तुमच्यासाठी खूप पटपट शूट करण्याचा खूप मोठा कंटाळा येतो मला. तरी मी म्हटलं नाही, सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे, आपल्याला लोक फॉलो करतात. हे जे नवग्रह आहे, आपले जे नवग्रह आहे, त्याचे इथे 9 मंदिर आहे. 9 मंदिरामध्ये प्रत्येक ग्रहांची मूर्तीची स्थापना केलेली आहे. जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेता येत नसेल तर इथं आल्यानंतर ह्या 9 ग्रहांचे दर्शने घेतल्यानंतर सगळे ग्रहांचं दर्शन इथे एकसोबत होते. सगळ्या ग्रहांच्या मंदिरांचं शूट झाल्यानंतर मी पुन्हा बाहेर निघाल्यानंतर पटकन माझं पार्किंगमध्ये जाऊन गाडी बघायची होती, कारण की गाडी मी माझ्या लक्षात नव्हतं लॉक केली आहे की नाही. नंतर बाहेर आले, पॅसेंजर आले, त्यांना घेऊन स्ट्रॉबेरी हॉटेल आहे इथे, तिथे थांबले. त्यानंतर पुढं शूट केला नाही, फोन स्विच ऑफ झाला, म्हणून व्हिडिओ मी इथेच बऱ्यापैकी जेवढं शूट होईल तेवढं केलं. रात्री 2 वाजता परत हॉटेलला कस्टमरला ड्रॉप केलं. आणि इथे जेवणं वगैरे 11 साडे 11 वाजता आम्ही इथेच होतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर